लाडक्या बहिणींना मोफत सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवली. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. लवकरच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करून अंमलबजावणी सुरू करण्याची तयारीही अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. अर्थमंत्री अजित पवार यांनी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला होता. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान देते, तर एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे 3 सिलेंडरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. केंद्राची योजना राबवल्यास त्याचा महायुती सरकारला लाभ मिळणार नाही, त्यामुळे ही राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबवण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा आग्रह शिंदे यांनी धरला. मात्र अशा योजना लागू केल्यामुळे सरकारवरील आर्थिक भारावर मोठा परिणाम होईल अशी भूमिका नियोजन आणि वित्त विभागाने घेतली, तर काही वरिष्ठ मंत्र्यांनीही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यायचा यावरून सरकारमध्येच मतभिन्नता निर्माण झाल्यामुळे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली असतानाही अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय निघू शकलेला नव्हता. सरकारवर 4 ते 4.5 कोटींचा बोजा. ही योजना राबवताना गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना 3 मोफत सिलेंडरचे पैसे दिले जाणार असून प्रत्येक लाभार्थ्यांचा आधार लिंक केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम लागेल असा दावा अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सल्लामसलत करून अखेर या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आज मितीस 3,49,00,000 कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणे आहे. त्यातील उज्ज्वला योजनेतील 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या 300 रुपये अनुदानावरील रक्कम राज्य सरकार देणार असून त्यासाठी वार्षिक 830 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिले जाईल. गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच लाभ मिळेल या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणतः 2.5 कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी
मोफत गॅस सिलेंडरचा लाभ साधारणतः 1.5 कोटी कुटुंबांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारवर वार्षिक 4 ते 4.5 हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. धन्यवाद.